नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि मराठी वयकथा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा गोड प्रवासाला घेऊन जाणार आहोत जो सुरू झाला पुणे जिल्ह्यातील दौंड जवळच्या शेडगाव गावात। गोष्ट आहे 2008 सालची, जेव्हा दिगंबर नावाचा एक 48 वर्षाचा साधा किराणा दुकानदार एका रात्री थंडीच्या मध्यरात्री 12 वाजता एका भयानक सत्याला सामोरा गेला। दिगंबर यांच्या दुकानात ऐन मध्यरात्री एक अतिशय थकलेला आणि गूढ वृद्ध व्यक्ती आला। त्याने फक्त एकच गोष्ट मागितली, तापाचे औषध। पण मित्रांनो, तो वृद्ध साधा ग्राहक नव्हता। दिगंबरने त्या रात्री जे काही अनुभवलं ते आजही त्याच्या काळजात धडकी भरवतं। हा थरार प्रत्येक क्षणाला वाढत जाणार आहे, त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुम्ही एका मोठ्या रहस्यापासून वंचित राहाल। आणि हो, तुम्हाला जर अशा अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यमय आणि भीतीदायक कथा आवडत असतील तर कृपया आत्ताच आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि लाईकचं बटन दाबून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा आणखी थरारक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा मिळते। चला तर मग सुरू करूया आजचा भीषण थरार। माझे नाव आहे दिगंबर। पुणे जिल्ह्यातील दौंड जवळच शेडगाव हे माझं गाव। ही गोष्ट 2008 सालची, तेव्हा माझं वय साधारण 48 होतं। गावात वडिलांचं निधन झाल्यानंतर मीच एकटा त्या छोट्या घरात राहत होतो आणि वडिलांनी सुरू केलेली किराणा मालाची दुकान सांभाळत होतो। दुकान तशी मोठी नव्हती, पण गावात ती खूप महत्त्वाची होती। चहा, साखर, मसाले, खाद्यपदार्थ आणि हो, डोकेदुखी किंवा ताप आला तर लागणाऱ्या साध्या सुध्या गोळ्याही मिळायच्या। शेडगावात रात्री उशिरापर्यंत उघडं राहणारं माझंच एकमेव दुकान होतं। गावातल्या बऱ्याच लोकांना रात्री अचानक काही लागलं तर त्यांची पावलं माझ्या दुकानाकडेच वळायची, त्यामुळे माझं कामही चालायचं आणि वेळही जायचा। ती रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे। थंडी चांगलीच बोचत होती, बाहेर गारठा वाढला होता आणि रस्त्यावर शुकशुकाट होता। घड्याळात रात्रीचे 12 वाजले असावेत। मी दिवसभराच्या जमा खर्चाचा हिशोब करत होतो आणि दुकान बंद करायचा विचारच करत होतो। आज फार काही गिराईक आलं नव्हतं, त्यामुळे लवकर आवरून घरी जायची घाई होती। मी जसा शटर खाली करण्यासाठी हात लावला तसा दरवाजातून एक वृद्ध व्यक्ती आत आला। त्याची चाल खूपच थकलेली होती, जणू अनेक वर्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर असावं। अशा पद्धतीने तो हळूहळू चालत माझ्या काउंटरपर्यंत आला। त्याचे कपडे जुने आणि मळलेले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्याहून जास्त काहीतरी होतं, एक अजीबशी उदासीनता आणि गूढ शांतता। मी हसून त्याला विचारलं, अहो बाबा, काय हवंय तुम्हाला? खूप उशीर झालाय। त्या वृद्धाने काही क्षण नुसतंच माझ्याकडे पाहिलं। त्याची नजर माझ्या चेहऱ्यातून थेट आरपार जात असल्यासारखी मला वाटली। मग त्याने अगदी मंद आणि कंप आवाजात उत्तर दिलं, तापाचं औषध हवंय पोरा? त्याचा चेहरा खूप विलक्षण होता, जणू वर्षानुवर्षाचं दुःख आणि काहीतरी भयंकर रहस्य त्याच्या डोळ्यात साठलेलं होतं। माझ्या मनात एक अनोळखी बेचैनी सुरू झाली। मी पटकन औषधाची गोळी काढून त्याच्या हातात दिली। त्याने ती शांतपणे घेतली आणि सुट्टे पैसे काउंटरवर ठेवले। औषधं घेतली आणि लगेच तो वळला। तो एक शब्दही न बोलता तसेच हळूहळू पावले टाकत दरवाजातून बाहेर पडला। जसा तो दरवाजातून बाहेर गेला तसं माझ्या काळजात काहीतरी असामान्य असल्याची जाणीव झाली। काहीतरी गडबड आहे त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांच्या चमकेल काहीतरी होतं जे मला अस्वस्थ करत होतं। जणू काहीतरी मोठं गुपित त्याने माझ्यापासून लपवलं आहे आणि ते मला माहीत नाहीये। तो माणूस माझ्या नेहमीच्या गिरायकांसारखा नव्हता। माझ्या मनात एक प्रचंड शंका निर्माण झाली। त्याच्या चालण्यात आणि त्याच्या शांततेत काहीतरी अनैसर्गिक होतं। त्या क्षणी माझं मन काही ऐकेना। मला वाटलं, हा वृद्ध माणूस एवढ्या थंडीत
रात्री 12 वाजता तापाच्या गोळीसाठी कशासाठी आला असेल? त्याच्या चेहऱ्यावर इतकं दुःख कशाचं आहे? मला त्या गोष्टीची खूणगाठ बांधावी लागली. मी घाईघाईने शटर खाली खेचलं, कुलूप लावलं आणि त्या वृद्धाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. तो नक्की कुठे जातो हे बघायचं माझ्या मनात पक्कं झालं होतं. दुकान बंद करून मी बाहेर पडलो तेव्हा थंडी माझ्या हाडात शिरत होती. हवा एवढी गारटलेली होती की श्वास घेता नाही. छातीत गोठल्यासारखं वाटलं. बाहेर काळोख इतका गडद होता की नुसते तारेच आकाशात दिसत होते. माझा जीव भीतीने धडधडत होता. पण त्या वृद्धाला नक्की काय हवाय आणि तो कुठे जातोय ही बघण्याची जिज्ञासा त्या भीतीवर मात करत होती. मी चोर पावलांनी त्याच्या मागोमाग निघालो. तो वृद्ध माणूस शेडगावच्या मुख्य रस्त्यावर न जाता गावाच्या मागील बाजूस असलेल्या ओसाड आणि तुरळक झाडीच्या रस्त्याकडे वळला. तो रस्ता जुना होता, वापरला जात नव्हता आणि तिथे गेल्या अनेक वर्षापासून कोणीही फिरकलंही नव्हतं. वातावरण खूपच भयान बनलं होतं. हवेची सळसळ, वाऱ्याची शीळ आणि झाडांच्या वाळलेल्या पानांची पायाखाली होणारी करकर प्रत्येक आवाज मला धडकी भरवत होता. त्या झाडांच्या काळोख्या आकृत्या हवेत डोलत होत्या, जणू माझ्यावर हसत होत्या किंवा मला मागे फिरण्याचा इशारा देत होत्या. मी माझ्या पायांचे आवाज कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, जेणेकरून त्याला माझ्या येण्याची चाहूल लागू नये. काही अंतरावर चालल्यानंतर त्या वाटेच्या शेवटी मला एक झुंड दिसला. जुनी, वाळलेली आणि अर्धमेली झाडं आणि त्या झाडांच्या झुंडांच्या मधोमध एक अतिशय जुनी, जीर्ण आणि मोडकळीस आलेली झोपडी उभी होती. त्या झोपडीवर काळाचे स्पष्ट वार दिसत होते. तिची भिंत कोसळलेली, छत अर्धवट उडून गेलेलं आणि तिच्या आजूबाजूला पसरलेली वाळलेली झाडं त्या परिसराची भयानता अधिक वाढवत होती. मी पाहिलं तो वृद्ध माणूस त्या झोपडीजवळ पोचला आणि अगदी शांतपणे तिच्या आत प्रवेश केला. माझं हृदय आता नुसतं धडधडत नव्हतं, ते माझ्या बरगड्या फोडून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. माझ्या मनात विचार आला, या ओसाड ठिकाणी रात्रीच्या 12 वाजता ही झोपडी आणि हा वृद्ध इथे कशासाठी आला असेल? माझ्या पायांमध्ये अचानक नवीन बळ आलं. मी अगदी 2 पावलं टाकून त्या झोपडीच्या दाराजवळ पोचलो. माझ्या कानावर कोणताही आवाज पडतोय का हे ऐकण्यासाठी मी कान टवकारले, पण आत पूर्ण शांतता होती. जणू त्या वृद्धाने आत गेल्यावर श्वास घेणंच थांबवलं होतं. ती शांतता दहशत निर्माण करणारी होती. मी खूप हिंमत गोळा केली, श्वास रोखून धरला आणि दरवाजातून आत डोकावण्याचा प्रयत्नही केला. झोपडीच्या आतल्या एका कोपऱ्यात एक जुनाट दिवा मंद जळत होता. त्याच्या हलक्या प्रकाशात मला तो वृद्ध माणूस जमिनीवर बसलेला दिसला. तो एका लाकडी संदुकाजवळ बसला होता. तो संदूक खूप जुना दिसत होता. त्याच्या लाकडावर काळोखाचे थर जमा झाले होते, पण तो वृद्ध त्या संदुकाकडे अशा पद्धतीने टक लावून पाहत होता जणू तो संदूक नाही तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. मी निश्चय केला, आता माघार घ्यायची नाही. मी संतपणे एक पाऊल आत टाकलं आणि त्याच क्षणी तो वृद्ध माणूस चटकन माझ्याकडे वळला. त्याला माझ्या येण्याची चाहूल लागली होती. त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यात एक अजीब भयानक आणि धोक्याची चमक होती. तो माझ्याकडे पाहून अतिशय क्रूरपणे हसला. त्याच्या हसण्यात वर्षानुवर्षाचा तिरस्कार भरला होता आणि त्याने भयंकर आणि थरथरणारं असं वाक्य उच्चारलं, तू इथे यायला नको होतं दिगंबरा. त्या आवाजाने माझ्या पाठीत अक्षरशः थंडगार लहर पसरली. माझी जीभ पूर्णपणे गप्प झाली. माझी हिंमत एका क्षणात उत्तर देऊन गेली. मी मागे फिरून पळायला लागलो, पण माझं शरीर जागेवरच खिळलं गेलं होतं. त्याच क्षणी दिव्याची हलकी ज्योत अचानक मंद झाली आणि झोपडी गडद अंधार पसरू लागला. माझा श्वास छातीतच अडकून राहिला. त्याचे ते शब्द, तू इथे यायला नको होतं दिगंबरा, त्याने माझं नाव कसं घेतलं. मी शेडगावमध्ये माझ्या दुकानावर शांतपणे काम करणारा साधा माणूस
या ओसाड झोपडपट्टीतल्या गूढ वृद्धाला माझं नाव कसं माहीत हा विचार माझ्या मेंदूत विजेसारखा चमकून गेला आणि माझ्या अंगाचा थरकाप उडाला. त्याच क्षणी दिव्याची मंद ज्योत आणखी मंद झाली आणि झोपडीत अंधार पाडू लागला. पण या अंधारातही मला त्या वृद्धाचे डोळे स्पष्ट दिसत होते. ते डोळे नव्हते तर जणू चमकणाऱ्या शोल्यासारखे 2 जळत्या पंथी होत्या. त्या डोळ्यातील तीव्र भयानक चवक मला फार भस्म करून टाकायला तयार होती. मला क्षणभर वाटलं मी सत्य जगात नाहीये, मी एखाद्या भयानक स्वप्नात कैद झालं जिथून बाहेर पडणं शक्य नाही. तो वृद्ध हळूहळू जागेवरून उठला. त्याचे ते जीर्ण आणि थकलेले शरीर अंधारात मोठी आणि भीषण आकृती धारण करत होतं. तो शांतपणे हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागला. माझ्या पायांना जणू डिंक लागला होता. मला मागं हालता येत नव्हतं. माझा देह थरथरत होता. तो माझ्या अगदी जवळ आला. त्याचा थंड सडलेला श्वास माझ्या चेहऱ्यावर पडला आणि माझ्या मनगटांना त्याने त्याच्या कापऱ्या बर्फासारख्या थंडगार हाताने स्पर्श केला. ती थंडी माझ्या त्वचेतून थेट नसांमध्ये उतरल्यासारखं वाटलं. तो अगदी हळू माझ्या कानात फुसफुसला, ही झोपडी आणि हा संदूक या रात्रीच्या एका भयंकर रहस्याला लपवून आहेत. दिगंबरा, जर तुला ते सत्य जाणून घ्यायचं असेल तर त्या सत्याची किंमत मोजायला तयार राहा. आणि त्याच क्षणी झोपडीच्या आत अचानक वाऱ्याची भयानक झोत सुरू झाली. जणू आतमध्ये कुठून तरी वादळ शिरलं होतं आणि त्या लाकडी संदुकातून अजीब भयानक आवाज येऊ लागले. संदुकातून येणारे आवाज एखाद्या दुसऱ्या जगातून येत असल्यासारखेच वाटत होते. ते आवाज कधी भयानक किंकाळ्यांमध्ये तर कधी दुःखी कुजबुजीमध्ये माझ्या आतड्यांमध्ये भीती गोळा झाली होती. माझ्या नजरा संदुकावर खिळल्या होत्या. वृद्धाने माझ्या खांद्यावरून हात काढला आणि अगदी हळुवारपणे त्या संदुकाचं झाकण उचललं. झाकण उचलताच आतून बर्फाळ हवेचा एक जोराचा झोत बाहेर आला. झोपडीचं तापमान अचानक इतकं खाली गेलं की माझ्या दातांवर दात आपटायला लागले. मला जाणवलं की या संदुकात फक्त वस्तू नाहीत तर काहीतरी अमानवी, शापित किंवा जुन्या विसरलेल्या कथा कैद आहेत. मी आत डोकावून पाहिलं आणि पुढच्या क्षणाला माझे श्वास थांबले. संदुकाच्या आत काही लहान मानवी हाडांचे तुकडे होते. काही रक्ताने माखलेले आणि जुने झालेले कपडे होते आणि त्यावर धुळीचे थर साचलेले. काही जुने कागदपत्रे होते. त्या कागदपत्रांवर काही अजीबोगरीब आणि न वाचता येणारी चिन्हे आणि लिखाणं होतं. माझी नजर त्या दृश्यावर खिळून राहिली आणि त्याच वेळी त्या हाडांच्या तुकड्यांमध्ये अचानक हालचाल सुरू झाली. माझे हात थरथरू लागले. मी घाबरून मागे सरकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. वृद्धाचा आवाज पुन्हा माझ्या कानावर पडला. दिगंबरा, ही त्या लोकांची निशाणी आहे जे कधी काळी या गावात सुखाने राहायचे, पण एका रात्री ते सगळे अचानक गायब झाले. त्यांचे निशाण फक्त या संदुकातच शिल्लक आहेत. माझी जीभ सुकली होती. तरीही मी थरथरत्या आवाजात विचारलं, हे 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 काय आहे? वृद्धाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, त्या दुर्दैवी आत्मा आहेत जे या गावाच्या जुन्या रहस्याचा भाग बनून गेले. या झोपडीत जे लोक कैद आहेत, जे माझ्यासारखे सत्य जाणून घेण्यासाठी इथे आले होते, पण हे रहस्य जाणून घेण्याची किंमत त्यांची जिंदगी ठरली. हे ऐकताच माझ्या पायातली शक्ती पूर्णपणे निघून गेली. माझ्या मनात जबरदस्त भीती निर्माण झाली. तो वृद्ध माझ्याकडे अशा प्रकारे पाहत होता जणू माझ्या मनातले प्रत्येक विचार त्याला वाचता येत होते. मागे तोंड कोवळे पडले होते. धडधडणाऱ्या काळजासह मी त्या वृद्धाकडे पाहिलं. त्याने दिलेल्या धमकीचा इशारा माझ्या कानात घुमत होता. इथून परत जा, नाहीतर तुम्हीही त्या लोकांप्रमाणे या संदुकाचा भाग व्हाल. त्याच्या बोलण्यात थोडीही विनोदी छटा नव्हती. मी एक क्षण तिथे थांबलो असतो तर माझा शेवट झाला असता याची मला खात्री पटली होती. झोपडीतलं ते थंड आणि गूढ वातावरण मला जकडत होतं.
जणू ते मला आपल्यात ओढून खेळणारच होतं. माझ्या मेंदूने तात्काळ निर्णय घेतला, इथून पळायलाच हवं. मी हिंमत गोळा केली. माझं शरीर कापत होतं, तरीही मी मागे न पाहता एक शारीरिक शक्ती लावून त्या अंधाऱ्या झोपडीतून बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मी थांबलो नाही. जसा एखादा जखमी प्राणी जीव वाचवण्यासाठी धावतो, तसा मी वेड्यासारखा धावत होतो. तो वृद्ध माणूस माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या डोळ्यातील ती अजीब चमक मला स्पष्ट जाणवत होती. जणू त्याला माहीत होतं की मी इथे पुन्हा कधीही येण्याची चूक करणार नाही. मी धावत असताना रस्त्यावरचे झाडांचे आकार, पानांची सळसळ, वाऱ्याची शीळ, प्रत्येक गोष्ट माझ्या भीतीत भर घालत होती. मी वारंवार मागे पळून पाहत होतो, कुठे आहे तो वृद्ध? माझा पाठलाग तर करत नाहीये ना? पण दूरपर्यंत कोणीही दिसत नव्हतं. फक्त काळोख आणि थंडी. मी माझ्या घराच्या दरवाजात पोहोचलो तेव्हा माझी दमछाक झाली होती. श्वास छातीत जोरजोराने फुलत होता आणि हृदयाची धडधड अनियंत्रित झाली होती. मी घाईघाईने दरवाजा आतून बंद केला आणि पलंगावर कोसळलो. ती संपूर्ण रात्र मला झोप लागली नाही. प्रत्येक क्षणी मला तो वृद्ध, ती संदूक आणि त्यातली मानवी हाडं आठवत राहिली. त्या भीषण दृश्यांनी माझ्या मनात घर केलं होतं. पुढचे काही दिवस माझ्या रात्री याच भीतीत गेल्या आणि दिवसा मी माझ्या दुकानावर लोकांच्या नजरा चुकवत काम करत होतो. माझ्या चेहऱ्यावरची भीती आणि डोळ्यांभोवतीची काळजी लोकांना लपवणं मला शक्य नव्हतं. मी या घटनेचा उल्लेख कोणाजवळही केला नाही. मला वाटलं की कोणी विश्वास ठेवणार नाही आणि मला वेड्यात काढते. पण काही दिवसाने एक वयस्कर ग्राहक माझ्या दुकानावर आले. ते शेडगाव गावातलेच होते आणि बऱ्याच वर्षापासून ते मला ओळखत होते. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरची अवस्था पाहिली आणि मला विचारलं, दिगंबरा, सर्व ठीक आहे ना? तू खूप तणावात दिसतोयस. मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझ्या आत साचलेला तो भीतीचा ज्वालामुखी बाहेर पडला. मी त्यांना संपूर्ण कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत थरथरत्या आवाजात सांगितले. तो वृद्ध ग्राहक काही क्षण शांत राहिला आणि त्यांनी दीर्घ श्वास घेतला. गंभीर आवाजात ते म्हणाले, पोरा, या गावात काही ठिकाणं अशी आहेत जिथे माणसाने जायला नको. तिथे वाईट शक्तींचे वास्तव्य आहे. तू जे पाहिलं ती कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, पण देव तारी त्याला कोर मारी. तू जिवंत परत आलास हेच तुझं भाग्य समज. त्यांचं बोलणं ऐकून मी हळूच मान हलवली आणि त्याच क्षणी मी मनाशी निश्चय केला की पुन्हा कधीही त्या झोपडीकडे किंवा त्या रस्त्याकडे फिरकणारही नाही. परंतु त्या एका रात्रीच्या घटनेने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. ती रात्र आणि त्या रात्री पाहिलेला तो संदूक माझ्या आयुष्याचा एक अमिट भाग पडून गेला आहे. त्या वृद्ध ग्राहकाने मला जे सांगितलं त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला, कारण माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य त्याहूनही भयंकर होतं. आजही जेव्हा कधी शेडगावमध्ये रात्री 12 वाजतात आणि मी माझी दुकान बंद करायला लागतो, तेव्हा माझा हात आपोआप शटरवर थांबतो. माझ्या नजरा नकळतपणे त्या जुनाट झाडांच्या झुडपाकडे जाणाऱ्या ओसाड रस्त्यावर खेरट्या घालतात. मला आजही मोह होतो एकदा जाऊन पाहावं, तो वृद्ध तिथे अजूनही आहे की नाही. तो संदूक आजही त्या झोपडीत दटलेला आहे की त्या गुपिताला त्याने दुसऱ्या कोणा जिज्ञासू माणसाच्या स्वाधीन केला आहे. पण मग मला आठवतं, काही सत्य अशी असतात जी जाणून घेण्याची किंमत खूप मोठी असते. ती किंमत माझ्या आयुष्याहून जास्त असू शकत नाही. मी आता त्या रहस्यापासून दूर राहतोय, पण मला नेहमी जाणवतं की त्या झोपडीतील डोळ्यांची चमक आजही माझ्यावर नजर ठेवून आहे. माझ्या आयुष्यात झालेला हा भीषण अनुभव मी तुम्हाला सांगितला. याहून जास्त सत्य मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर मित्रांनो, ही होती शेडगावच्या किराणा दुकानदार दिगंबर यांच्या आयुष्यातील तो भयानक थरार. एका रात्री केवळ तापाचे औषध घेण्यासाठी आलेल्या त्या वृद्धाने आणि संदुकात दडलेल्या हाडांनी दिगंबर यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं.
आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला काय वाटतं? तो वृद्ध माणूस खरंच एका मोठ्या शापाचा रक्षक होता, की त्या संदुकात दडलेली मानवी हाडं एखाद्या क्रूर खुणाचं रहस्य लपवत होती? दिगंबर त्या रात्री झोपडीतून सही सलामत परतले हे त्यांचं नशीब होतं, की तो वृद्ध त्यांना एका मोठ्या खेळाचा भाग बनवण्यासाठी जिवंत सोडून गेला? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला आवडतील. आणि हो, जर तुम्हाला दिगंबरच्या या थरारक किस्साने अंगावर काटा आला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक आणि हाईप करा. जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा आणखी भीषण आणि रहस्यमय मराठी भयकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो, मी आता काही दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे, त्यामुळे सध्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कमेंट्समध्ये नाव घेऊ शकणार नाही किंवा तुमच्या प्रश्नांना लगेच उत्तरही देऊ शकणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी नवीन थरारक कथांचे व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत, जे ठरलेल्या वेळापत्रकानुसार नक्की प्रदर्शित होते. त्यामुळे तुम्ही कमेंट्स करत राहा, लाईक करा. तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची अशीच गरज आहे. लवकरच भेटूया एका नवीन अतिशय भयानक आणि थरारक कथेत. धन्यवाद आणि शुभरात्री.